हाय, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज इथे मी पोटॅटो फ्राय करायला घेतलेले आहेत। तर चला आपण डायरेक्ट रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कशी वाटली ते। तर इथे मी कोथिंबीर, 2 मोठी बटाटी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे। तर आता खलबत्त्यामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेते आणि एका साईडला मी बटाटी पण गोल कापून घेतलेली आहे। खलबत्त्यामध्ये आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून यांना बटाट्यांमध्ये टाकलेले आहे। आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, मीठ आणि चवीपुरता मसाला टाकू। जेवढा तुम्हाला तिखट पाहिजे तेवढा तुम्ही मसाला टाका। इथे मी 2 चमचा मसाला टाकलेला आहे, कारण मिरच्या कमी तिखटवाल्या घेतलेल्या मी। आणि चवीपुरता मीठ टाकायचा, थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे मी याच्यामध्ये। तर आता याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ, म्हणजे बटाट्यांना व्यवस्थित मसाला लागेल। तर व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा फक्त रवा टाकलेला आहे, जेणेकरून आपण जेव्हा बटाटी फ्राय करू तेव्हा ती एकदम क्रिस्पी अशी होतील आणि खायला पण एकदम भारी लागतील। तर सगळा मसाला व्यवस्थित बटाट्यांना लावून घेतलेला आहे आणि यांना बघा आता तुम्ही थोडासा रवा पण टाकला आहे। तर रवा टाकून परत आपण एकदा मिक्स करू आणि याच्यावर झाकण ठेवून याला थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ, म्हणजे सर्व बटाट्यांना व्यवस्थित मसाला लागेल आणि एकदम टेस्टी पण होतील। तर थोड्या वेळानंतर आपण यांना बटाटी आपण तव्यावर फ्राय करून घेऊ। तर आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि झाकण काढून मी परत एकदा बटाटी मिक्स करून घेते। आता एका साईडला तवा ठेवलाय तापत, त्याच्यामध्ये तेल पण टाकलं आहे आणि तवा पण तापलेला आहे। तर एक एक करून आपण बटाटी तेलामध्ये फ्राय करून घेऊ। दोन्ही बाजूनी आपण व्यवस्थित अशी क्रिस्पी होईपर्यंत तव्यावर बटाटी शिजून घेऊ। तर आता बघा एका साईडून आपण मोठ्या गॅसवर आधी बटाटी शिजून घेऊ आणि नंतर मग स्लो गॅस करून बटाटी शिजून घेऊ। तर याच्यावर थोडासा मी कढीपत्ता पण टाकला आहे। तर आता एका बाजूनी बटाटी आधी शिजलेली आहेत, तर आता मी दुसऱ्या बाजूनी पण बटाटी शिजून घेते। तर त्याच्यासाठी मी बटाटी चमच्याच्या मदतीने पलटी करून घेतलेली आहे। आता स्लो गॅसवर या साईडला आपण बटाटी शिजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपली रेसिपी रेडी झालेली असेल। दोन्ही बाजूनी व्यवस्थित बटाटी शिजून घ्यायची, बटाटे एकदम क्रिस्पी होतात आणि खायला पण एकदम भारी झालेली। तर दोन्ही बाजूनी बटाटी शिजलेली आहेत। तर रेसिपी व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बाय।